नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवतोय डाळ तांदळापासून मस्त जाळीदार असा ढोकळा. करायला हा ढोकळा अगदी सोपा आहे. नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीने. अगदी मस्त असा जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे. चला तर लगेचच सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी भरून किंवा 1 कप भरून मी तांदूळ घेतलेले आहेत. तर हा मी अगदी सुट्टा भात होतो तर कोलमचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही इथे कोणताही मोकळ्या भाताचा तांदूळ घेऊ शकता. फक्त इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही. 1 कप तांदूळ तर 1 कपच इथे डाळ घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ तुम्ही इथे 1 कपच घ्यायची. त्यानंतर 2 ते 3 चमचे इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे. सगळं एकत्र करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने आणि याला 5 ते 6 तास आपल्याला भिजवत ठेवायचं आहे. तर यामध्ये स्वच्छ पाणी घालून घेतलेलं आहे. 5-6 तास असंच झाकून ठेवूयात. त्यानंतर 5-6 तासानंतर आपण याला वाटून घेणार आहोत. अगदी बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. चला तर मग इथे आपली डाळ आणि तांदूळ मस्त भिजलं गेलेलं आहे. लगेचच आपण याला वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर अशा पद्धतीचा ढोकळा नक्की बनवून बघा. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा चांगला पर्याय, सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. अगदी करायला सोपा आणि पौष्टिक आहे. चला तर मग आपण डाळ आणि तांदूळ एकत्र वाटून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून. तर पाणी अगदी थोड्या प्रमाणामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे जास्त पातळ सुद्धा करू नका. चला तर मग आता यामध्ये मी पाणी टाकून अशा पद्धतीची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बघू शकता अजिबात यामध्ये कणी सुद्धा ठेवलेली नाही. चला तर याला आता ओतून घेऊयात आणि सगळं आपण मिश्रण या पद्धतीने वाटून घेणार आहोत. तर आता बाकीच्या मिश्रणामध्ये मी पाणी अगदी कमी प्रमाणामध्ये टाकणार आहे. पहिल्यांदा सुरुवातीला मी थोडं जास्त टाकलं होतं. चला तर मग आता सगळं डाळ आणि तांदूळ आपण वाटून घेणार आहोत. आता ढोकळा अगदी चविष्ट बनण्यासाठी आपण इथे थोडीशी मूठभर कोथिंबीर, थोडेसे जिरे, 2 हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे. हे सगळं या डाळीसोबत आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू बघू शकता वाटण वाटल्यावरती थोडंसं ग्रीन झालेलं आहे. सगळं मिक्स करायचं आणि सगळं आपण हे मिश्रण याच पद्धतीने वाटून घेणार आहोत. तर सगळं मिश्रण आपलं इथे वाटून तयार झालेलं आहे. आपण याला रात्रभर असंच झाकून ठेवणार आहोत. आता छान असं मिक्स करायचं आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं. एखाद्या टॉवेलने किंवा किचन टॉवेलने याला छान असं गुंडाळून ठेवायचं, म्हणजे थंडीचे दिवस असल्यामुळे पीठ थोडं फर्मेट होत नाही लवकर. त्यामुळे थोडंसं गरमी अशी दिली याला की हे लवकर फर्मेट होतं. आणि आपण याला असं झाकून ठेवूयात एखाद्या टॉवेलमध्ये गुंडाळून, म्हणजे छान असं फर्मेट होईल. किंवा तुम्ही एखादं ब्लँकेट वगैरे सुद्धा याच्यावरती टाकू शकता. चला तर याला आता असं झाकून ठेवायचं. खाली मी चाळणी ठेवलेली आहे. वरून पातेलं ठेवलं, झाकण ठेवलं आणि ह्या कापडामध्ये मी गुंडवून ठेवणार आहे. तर आता आपण रात्रभर असंच ठेवूयात आणि सकाळी बघूया त्याला. चला तर मग आता सकाळी मी याला खोलून बघणार आहे. पीठ मस्त असं आंबवलं जातं आणि थोडंसं पाणी देखील सुटत असतं, कारण आपण यामध्ये कोथिंबीर घातली, आलं घातलेलं आहे, जिरे आणि त्यासोबत यामध्ये हिरव्या मिरची देखील घातलेल्या आहेत. त्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे. बघू शकता वरच्या साईडला थोडंसं पाणी आलेलं आहे. हे पाणी तुम्ही टाकून देऊ शकता किंवा यामध्येच मिक्स करून घेऊ शकता. तर बघू शकता किती मस्त जाळीदार असं पीठ आपलं आंबवलं गेलेलं आहे. तर ढोकळासुद्धा अगदी परफेक्ट असा तयार होतो. मुलांच्या टिफिनसाठी असोत किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी नक्कीच अशा पद्धतीचा अगदी वेगळ्या पद्धतीने हा नाश्ता तुम्ही नक्की बनवून खावा. चला तर छान सगळं पीठ असं मिक्स करून घेऊयात आणि लगेचच आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूयात. तर हा ढोकळा करायला खूपच सोपा आहे. अगदी झटपट बनतो, जास्त वेळ देखील लागत नाही. चला तर मग आता छान असं मिक्स करून घेतलं. आपण तीच इडली, डोसा खाऊन कंटाळलेलो असतो किंवा पोहे आणि उपमा खाऊन सुद्धा कंटाळा आलेला असतो ना, कधीतरी सकाळच्या प्रहरी तुम्ही अशा पद्धतीचा मस्त पोटभरीचा नाश्ता नक्की बनवू शकता. आता यातलं मी निम्मंच पीठ घेणार आहे. चला तर मग आता छान असं निम्मं घ्यायचं आणि निम्मं तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा नंतर देखील बनवू शकता कधीही. आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे, म्हणजे छान रंग येतो. हळद टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं. तर यामध्ये आपण आता थोडीशी साखर टाकणार आहोत. अगदी 1 चमचा भरून इथे साखर टाकून घेतली, म्हणजे ढोकळा अगदी चविष्ट बनतो. त्यानंतर 1 चमचा भरेल इतका मी इथे इनो घेतलेला आहे किंवा अर्धा चमचासुद्धा इथे इनो घेऊ शकता किंवा इनो नसेल तर खाण्याचा सोडा देखील तुम्ही इथे वापरू शकता. चला तर मग सगळं छान असं मिक्स करून घेऊयात. अगदी एकजीव करून घ्यायचा आहे आणि लगेचच ढोकळा बनवायला घ्यायचा. मी अगोदरच गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणीसुद्धा टाकलं. पाण्याला मस्त उकळी येऊ दिलेली आहे. आता एका ताटामध्ये किंवा एका मोठ्या प्लेटीमध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही हा ढोकळ्याचं मिश्रण टाकून मस्त ढोकळा बनवून घेऊ शकता. थोडंसं तेल टाकून घेतलं, म्हणजे ढोकळा ताटाला चिटकून बसत नाही. आता हे मिश्रण आपण यामध्ये ओतून घेणार आहोत. जास्त जाडसर लेयर देऊ नका. थोडासा पातळच ठेवला तर ढोकळा मस्त लवकर असा शिजला जातो. चला तर मग आता मिश्रण यामध्ये मी ओतून घेतलं, थोडंसं टॅप केलं आणि लगेच आपण आता ह्या उकळत्या कढईवर ती ठेवून देणार आहोत. अशा पद्धतीची ताटली. जर तुमच्याकडे कढई छोटी असेल किंवा मोठी असेल तर त्यावरती अगोदर स्टँड ठेवायचा आणि नंतरच मग अशा पद्धतीचं हे ठेवायचं आहे. तर माझी ही जी ताटली आहे ना, ती अगदी परफेक्ट कढईच्या मापाची असल्यामुळे मी त्यावरती डायरेक्ट ठेवून दिली आणि वरून अशा पद्धतीचं अगदी कवर होईल अशी ताटली ठेवलेली आहे. गॅस इथे मीडियम करायचा आणि अगदी 15 ते 20 मिनिटं आपण हे वाफवून घेणार आहोत.
त्यासाठी एक चटणी बनवायची. आलं, लसूण, 2 हिरव्या मिरच्या, अर्ध लिंबू, कोथिंबीर घेतलेला आहे. सगळं आता आपण हे वाटून घेणार आहोत. यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं. पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची. तर आपली चटणीसुद्धा तयार झाली. तर आपला ढोकळा बघू शकता मस्त अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे. चाकू यामध्ये घालून बघायचा. अगदी कोरडावरती आला तर समजायचा आपला ढोकळा अगदी परफेक्ट तयार शिजलेला आहे. चला तर आता याला काढून घेऊयात आणि थंड करून आपण याच्या वड्या बनवून घेणार आहोत. तुम्ही कशाही पद्धतीने याला कट करून घेऊ शकता. अगोदर साईडने याला कट करून घ्यायचं, मोकळा करून घ्यायचा प्लेटीमधून आणि त्यानंतरच हा ढोकळा आपण कट करून घेणार आहोत. तर अगदी मस्त परफेक्ट हा ढोकळा शिजला गेलेला आहे. तर लहान मुलांना सुद्धा भरपूर आवडेल आणि अगदी चविष्ट बनतो हा ढोकळा. नक्की बनवून बघा. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आणि अगदी 3-4 वर्षाच्या मुलांसाठी सुद्धा सकाळचा नाश्ता म्हणून अगदी परफेक्ट असा हा ढोकळा तयार झालेला आहे. चला तर याच्या वड्या देखील आपण आता बनवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. तर अगदी मस्त रंग देखील आलेला आहे. सगळ्या वड्या आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात. अशा पद्धतीचा ढोकळा नक्की बनवून बघा. डाळ तांदळाचा ढोकळा अगदी मस्त लागतो. बेसन पिठाच्या ऐवजी अशा पद्धतीचा बनवून बघा. अगदी झटपट बनतो आणि चविष्ट देखील बनला जातो. चला तर अगदी मोठ्या-मोठ्या साईजमध्ये मी हा ढोकळा कट करून घेतलेला आहे. यासोबत आपली चटणी देखील तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशा पद्धतीचा मस्त खमंग असा ढोकळा नक्की बनवून बघा. तर बघू शकता अगदी मस्त हा ढोकळा इथे तयार झालेला आहे. आता यावरती फोडणी तयार केलेली आहे मी. अगोदर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं, जिरे, मोहरी टाकून घेतलं, कढीपत्ता टाकला, थोडंसं हिंग टाकलं आणि वरून ही फोडणी यावरती टाकून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडासा हिंग आणि थोडी कोथिंबीरसुद्धा वरून टाकून घेतली. चला तर सगळा ढोकळा आपण आता मोकळा करून घेऊयात आणि मस्त गरमागरम किंवा असा वाफळता ढोकळा खायला किती मस्त लागतो. चला तर चटणीसुद्धा तयार झाली आणि सगळा ढोकळा आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत. बघू शकता अगदी मस्त जाळीदार हा ढोकळा इथे तयार झालेला आहे. जाळी बघू शकता. तर मी तुम्हाला हा तोडून देखील दाखवते. अगदी मस्त परफेक्ट ढोकळा इथे बनलेला आहे डाळ तांदळाचा. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा.